नमस्कार मित्रांनो, वेलकम टू इझी स्टडी ऑल इन मराठी। आज पहिला दिवस आहे। सर्वात आधी आपण अभिवादनाने प्रारंभ करूया। जेव्हा आपण एकमेकांना भेटतो तेव्हा नमस्ते किंवा आपण नमस्कार करतो। मुसलमान लोक सलाम वालेकुम म्हणतात, शीख लोक एकमेकांना सत श्री अकाल म्हणतात। अशा प्रकारे संपूर्ण भारतात सर्व वेळेसाठी एक अभिवादन शब्द निश्चित केलेला आहे, पण इंग्रजीत असे नाही। इंग्रजीत दिवसाच्या निरनिराळ्या वेळी निरनिराळे शब्द वापरून नमस्कार करण्याची पद्धत आहे। याचा अभ्यास आपण केला पाहिजे, ते या लेसनमध्ये आपण पाहणार आहोत। कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही विनंती। आता आपण इंग्रजी संभाषणात अभिवादनाची वाक्ये कोणती आहेत ते बघूया। सकाळपासून दुपारी 1 वाजेपर्यंत जसे आपण नमस्ते आजोबा, नमस्ते बाबा असे म्हणतो, त्याचप्रमाणे इंग्रजीमध्ये आपल्याला म्हणायचे आहे गुड मॉर्निंग ग्रँडपा, गुड मॉर्निंग डॅड, गुड मॉर्निंग ग्रँडपा, गुड मॉर्निंग डॅड। दुपारी 1 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जसे आपण नमस्ते आजी, नमस्ते आई असे म्हणतो, तसेच इंग्रजीत आपल्याला असे म्हणायचे आहे गुड आफ्टरनून ग्रँडमा, गुड आफ्टरनून मदर, गुड आफ्टरनून माय डॉटर। संध्याकाळी 5 नंतर रात्री 11 वाजेपर्यंत नमस्ते काका, नमस्ते काकी असे आपण म्हणतो, तसेच इंग्रजीत आपल्याला गुड इव्हनिंग अंकल, गुड इव्हनिंग माय चाइल्ड असे म्हणायचे आहे। याचा अर्थ सकाळी आपल्याला म्हणायचे आहे गुड मॉर्निंग, आफ्टरनूनला आपल्याला म्हणायचे आहे, दुपारी आपल्याला म्हणायचे आहे गुड आफ्टरनून आणि संध्याकाळ होताच आपल्याला म्हणायचे आहे गुड इव्हनिंग। हे तुम्ही ध्यानात ठेवा। रात्री निरोप घेताना किंवा झोपायच्या वेळेला आपण म्हणतो शुभरात्री, तसे इंग्रजीत आपल्याला म्हणायचे आहे गुड नाईट, गुड नाईट अंकल, गुड नाईट मम्मी, गुड नाईट डॅडी असं आपल्याला म्हणायचं आहे। दिवसा केव्हाही तुम्ही कोणाला भेटायला जाता तेव्हा आपण म्हणतो कसं बरं आहे ना। तसेच आपल्याला इंग्रजीत म्हणायचे आहे गुड डे टू यू सर। आता कोणाला तुम्ही अचानक भेटला आहात, तेही बऱ्याच दिवसांनी, तर तुम्हाला अशा प्रकारे बोलायचं आहे आपल्याला भेटून खूप आनंद झाला। तर इंग्रजीत कसं म्हणणार? प्लीज टू मीट यू, गुड बाय चिल्ड्रन, होप टू सी यू अगेन असं म्हणायचं आहे। आता आपल्याला एक प्रश्न पडतो की इंग्रजीत काका, मामा, मावशीचे मिस्टर, आत्याचे मिस्टर या सगळ्यांना काय बोलायचं? तर अंकल म्हणतात। दुसरं काकी, मामी, मावशी, आत्या या सगळ्यांना आपण आंटी म्हणायचं व कोणत्याही पुरुषाला आदराने सर म्हणायचं, कोणत्याही स्त्रीला आदरपूर्वक मॅडम म्हणायचं। हे शिष्टाचार, हे अभिवादनाची वाक्ये तुम्ही ध्यानात ठेवा, ह्याचा फायदा तुम्हाला कायमस्वरूपी होईल। आता चुलत मावस, आते भावाला किंवा बहिणीला फक्त कजन म्हणतात, तर आपण म्हणायला जाऊ कजन ब्रदर, कजन सिस्टर, तर तसं म्हणत नाहीत। पतीला हजबंड किंवा घरगुती भाषेत हबी सुद्धा म्हणतात। ग्रँडफादरचे ग्रँडपा असे संक्षिप्त रूप आहे। इथे बघा, ग्रँड आणि पाच्या मध्ये ॲपॉस्ट्रॉफी साईन लावलेला आहे। याचा अर्थ ते ग्रँडफादरचे संक्षिप्त रूप आहे असा होतो। फादरसाठी डॅड किंवा डॅडीचा शब्दप्रयोग करतात। ग्रँडमदरला ग्रँडमा म्हणतात। मदरसाठी मम्मी या शब्दाचा प्रयोग केला जातो। तर इथे आपला फर्स्ट चॅप्टर संपलेला आहे। नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपण काही शिष्टाचार शिकणार आहोत, तेही खूप महत्त्वाचे आहे। शिष्टाचार म्हणजेच मॅनर्स काय असतात,
आपल्याला मराठी भाषेमध्ये किंवा कुठेही आपण जेव्हा मोठ्यांशी बोलतो तेव्हा आदरपूर्वक कसं बोलायचं किंवा आपण बाहेर कुठे गेलो तेव्हा कोणाशी कसं वागायचं, कशा शब्दात बोलायचं हे आपल्याला लगेच सुचत नाही. तर त्यासाठी जर तुम्ही माझा नेक्स्ट व्हिडिओ बघाल तर त्यामध्ये मी इंग्रजीमध्ये शिष्टाचार कधी, कुठे, केव्हा, कसं बोलायचं हे मी दाखवलं आहे. मराठीसोबत इंग्रजीतही मी त्याचं एक्सप्लेनेशन दिलं आहे. तर तुम्ही माझा नेक्स्ट व्हिडिओ पाहायला विसरू नका. जर अजूनही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.